कल्याण डोंबिवली महापालिकेनं यंदा केलेली नाले सफाई केवळ कागदावरच राहिल्याचं आज उघड झालंय। पालिकेचा नाले सफाईचा दावा पूर्णपणे फोल ठरलेला असून पहिल्याच जोरदार पावसामध्ये कल्याण डोंबिवलीतील विविध भागांमध्ये नाले तुंबलेले आहेत। त्यामुळे रस्त्यांवरती पाणीच पाणी साचलेलं असून अनेक सखल भागांमधील नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलंय। पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिक प्रचंड हैराण झाले। दरम्यान प्रशासनाची वाट न पाहता कल्याण पूर्व भागामध्ये शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावरती उतरून नाल्यातील कचरा काढण्यास सुरुवात केली। गायकवाड यांनी स्वतः नाल्यामध्ये साचलेला प्लास्टिक कचरा आणि इतर कचरा बाहेर काढून नाल्याचा प्रवाह मोकळा केलाय। त्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल। तर प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावरती आता नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। हा संतोषनगर लगत लोकरामचा जो नाला आहे याची रुंदी वाढवावी, वारंवार मी पत्रव्यवहार आणि महापालिकेकडे मागणी केलेली आहे। जोपर्यंत याची रुंदी आणि याची हाईट जोपर्यंत वाढवणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशी उद्भवत राहील। मी महापालिकेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण ही परिस्थिती इथली जर बदलली तर येणाऱ्या काळामध्ये पाणी कोणाच्या घरामध्ये शिरणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.